नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचारी अपडेट्स यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या 2024 संदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित झालेले आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कोणत्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत, त्याच्या अटी काय आणि केव्हापर्यंत बदल्या होतील, या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडून आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी एक महत्त्वाचं सर्वसाधारण बदल्या संदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। सदरील परिपत्रक मित्रांनो, विभागीय आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी सर्व जिल्हा यांना पाठवण्यात आलेला आहे। बघा, विषय आहे सर्वसाधारण बदल्या 2024। गट ब अराजपत्रित संवर्ग व गट क व संवर्ग गट ड यांच्या बदल्या संदर्भात हा GR किंवा परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। बघा, निवडणूक आचारसंहितेमुळे महसूल विभागाच्या गट ब संवर्ग गट क संवर्ग गट ड या कर्मचाऱ्यांच्या बदल्या माहे एप्रिल व मे महिन्यात होणार होत्या, परंतु आपल्याला माहिती असेल की लोकसभेच्या आचारसंहितेमुळे या बदल्या झाल्या नव्हत्या। त्यामुळे आता सर्वसाधारण नियतकालिक बदल्या झाल्या नसल्यामुळे या संदर्भात मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे। बघा, दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, आता गट ब अराजपत्रित गट क आणि गट ड संवर्गातील बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील नियम 4 नुसार सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्याची कार्यवाही करावी, असे आपणास कळवण्याचे मला निर्देश आहेत। बघा, सर दळवी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून हे परिपत्रक सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेले आहे। थोडक्यात मित्रांनो, याद्वारे आता महसूल विभागातील गट क ड आणि ब मधील अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्या 15 ऑगस्टपर्यंत करण्याचे निर्देश सरकारकडून आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना प्राप्त झालेले असून, यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला असून 15 ऑगस्टपर्यंत या कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी रुजू होण्यास मदत होणार आहे। तर मित्रांनो, ही होती बदली संदर्भात महत्त्वाची अपडेट। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।